नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाडमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया हंडीमधलं चिकन। हंडीमधलं चिकन बनवण्यासाठी मी इथे 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे। ते स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये मी कांदा टाकून घेणार आहे। मी यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे आणि आता यामध्ये 1 चम्मच हळद टाकून घेणार आहे आणि थोडंसं तेल टाकून घेणार आहे। आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी सर्व मिक्स करून झालेला आहे। व इथे मी चिकन बनवण्यासाठी कांदा, खोबरं, धने आणि तांदूळ भाजून घेतलेले आहे। थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे। तर आता मी हे चिकन 15 मिनिट लो फ्लेमवर शिजू देणार आहे। तर आपल्या चिकनला 15 मिनिट होऊन जास्त वेळ झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं चिकन हे मस्तपैकी शिजलेलं आहे। तर चला आता आपण चिकनची भाजी बनवूया। तर इथे चिकनची भाजी बनवण्यासाठी मी इथे मातीचं भांडं गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता त्यामध्ये 3 बुटलं तेल टाकून घेणार आहे। भांड्यातलं तेल गरम झालेलं आहे व आता मी यामध्ये तेजपत्ते टाकून घेणार आहे। तर आता मी यामध्ये 1 चम्मच जिरं टाकून घेणार आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेणार आहे। कांदा लालसर येईपर्यंत मी परतून घेणार आहे। चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। तुम्ही बघू शकता आपला कांदा पूर्णपणे शिजलेला आहे व आता मी यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे। एक चम्मच हळद टाकून घेत आहे। 1 चम्मच धनेपूड, 3 चम्मच तिखट टाकून घेत आहे आणि 1 चम्मच चिकन मसाला टाकून घेत आहे आणि हे चांगल्या प्रकारे परतून घेत आहे। मसाल्याचा अशी पेस्ट तयार केलेली आहे आणि 2 टोमॅटोची प्युरी काढून घेतलेली आहे। तर आता मी हा मसाला टाकून देणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। मिनिट मसाला चांगल्या प्रकारे शिजू देणार आहे। नंतर टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहे। 2 मिनिट झालेले आहेत आणि आपला मसाला शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता मी यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहे। ते सुद्धा 2 मिनिट शिजू देणार आहे। थोडं यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि 5 मिनिट झाकून देणार आहे, जेणेकरून आपला मसाला चांगल्या प्रकारे शिजून जाईल। 5
मिनिट झालेले आहे आपल्या मसाल्याला। तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला मस्तपैकी खूप जास्त अति प्रमाणात तरी आलेली आहे। तुम्ही बघू शकता मसाला शिजला की मस्तपैकी आपलं तेल वरता आलेलं आहे। आता मी यामध्ये चिकनचे पीस टाकून घेणार आहे। मी इथे पूर्णपणे चिकन टाकून घेतलेलं आहे आणि आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। आणि हे मसाल्यामध्ये 5 मिनिट शिजू देणार आहे। आपल्या मसाल्याला 5 मिनिट झालेले आहे। आता मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। आता मी यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेत आहे। तुम्हाला हवं तितकं तुम्ही पाणी टाकू शकता। चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे। आता मी 15 मिनिट ही भाजी शिजू देत आहे। आपल्या चिकनला 15 मिनिट झालेले आहे आणि मस्तपैकी अशी उकळी सुद्धा आलेली आहे आणि आपलं चिकन सुद्धा तयार झालेलं आहे। व यामध्ये मी आता थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेणार आहे। मातीच्या भांड्यामध्ये भाजी बनवण्याचं कारण असं आहे की आपल्या शरीराची पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि या मातीच्या भांड्यातलं जेवण सुद्धा चविष्ट लागते। आता मी यामध्ये भरमसाठ अशी कोथिंबीर टाकून घेत आहे। अशा प्रकारे आपली मातीच्या भांड्यातलं चिकन तयार झालेलं आहे। विदर्भाचा खादाडू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।